भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100 वर्षात पदार्पण, धुळ्यात त्रैवार्षिक अधिवेशन, भव्य रॅली संपन्न। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 14 जून 2025 रोजी धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा धुळे जिल्ह्याच्या वतीने त्रैमासिक अधिवेशन घेण्यात आले। तत्पूर्वी धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथून भव्य अशी रॅली काढण्यात आली। घोषणा देऊन विविध मागण्यांसंदर्भात घोषणा देण्यात आल्या। त्रैवार्षिक अधिवेशनात प्रामुख्याने शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात येणार असून लोकशाही विरोधी कायदे सध्या राज्य सरकार आणत आहे त्याला विरोध करणे हा महत्त्वाचा विषय असून त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकारने कर्जमाफी द्यावी, रोजगार हमी योजना राबवाव्यात, समान वेतन द्यावे, शेतमजुराला पेन्शन म्हणून 3000 रुपये द्यावे, असंघटित कामगार, गटप्रवर्तक, आशा, अंगणवाडी सेविका यांना दरमहा 26,000 रुपये वेतन द्यावे। त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष लोकशाही अबाधित राहावी या हेतूने या ठिकाणी विचारविनिमय करण्यात येणार असून या त्रैवार्षिक अधिवेशनात कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड वसंतराव पाटील, कॉम्रेड ॲडव्होकेट हिरालाल पाटील आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर हे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडत आहे। तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व आशा सेविका, गटवर्तक, अंगणवाडी सेविका, मजूर, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी झाले होते। झालेच पाहिजे कामगार विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे कामगार विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे कायदे रद्द झालेच पाहिजे शासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो। पक्षाचं जिल्हा अधिवेशन चिरायो इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन धुळे येथे आयोजित करण्यात आलेले आहे। या अधिवेशनाला आमचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे